रेडी स्टार्ट. पॅरा. विश्व बालवर्ष आणि राजभाषा वर्षानिमित्त आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवरून केलेल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की पॅरा महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे. प्रयत्नांवर तिची निष्ठा आणि श्रद्धा आहे. सामाजिक आणि आर्थिक समानतेचे उद्दिष्ट आपल्याला जलद गतीने गाठवायचे आहे. जाती जमातीतील विषमता नाहीशी करावयाची आहे. प्रत्येकाला मानवतेची वागणूक मिळावी, समान संधी मिळावी आणि समृद्ध जीवनाची दालने खुली व्हावीत यासाठी जनतेच्या सहकार्याने येत्या नववर्षात आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावयाची आहे. पॅरा. नवीन वर्षात जनहिताचे अनेक नवीन संकल्प आपण हाती घेत असतो. यंदाच्या नववर्षात असेच 2 महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे प्रकल्प आपण महाराष्ट्रातही हाती घेण्याचे ठरवले आहे. पहिला आहे भारतीय भाषांचा विकासाचा राजभाषा वर्ष म्हणून महाराष्ट्रात मराठी भाषेला राजभाषा आणि लोकभाषेचा सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची गती वाढविण्यात येणार आहे. व्यक्तिविकासात मातृभाषेचे महत्त्व मोलाचे असते. शिक्षणाचा सर्व दालने राज्यातील जनतेला खुली करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. तथापि उच्च आणि तांत्रिक शिक्षण तज्ज्ञांकडून केला जातो. मराठीला कमी लेखण्याचा त्यांचा उद्देश नसतो, पण आधुनिक ज्ञान आणि संशोधन हे केवळ आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषेतच उपलब्ध आहे असा त्यांचा युक्तिवाद असतो. मराठी भाषेत हे ज्ञानग्रंथ आज उपलब्ध नसले तरी केवळ इंग्रजी भाषेतच आहेत असे म्हणणे धाडसाचे होईल. ज्ञान आणि विज्ञानात आघाडीवर असलेल्या अनेक परकीय शास्त्रज्ञ व शिक्षक तज्ज्ञांना आणि इंग्रजी भाषा येत नाही हेही आपण लक्षात ठेवले पाहिजे. अशा शास्त्रज्ञांनी संशोधन केले आणि त्याच्या शिक्षक तज्ज्ञांनी ते ज्ञान आपल्या मातृभाषेतून त्याच्या राष्ट्रातील जनतेपुढे ठेवलेले आहे. म्हणूनच बुद्धिवादी, विचारवंत आणि शिक्षण तज्ज्ञांना माझे आव्हान आहे की परकीय भाषेचा आदर ठेवा, पण महाराष्ट्रातील असंख्य मराठी भाषिकांना त्यांच्या मातृभाषेतून आधुनिक ज्ञान संशोधनाची साधनसामग्री मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्याचा कसोशीने प्रयत्न करा आणि मराठी भाषेला पुन्हा एकदा सन्मान प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करा. आपण यात यशस्वी व्हाल असा मला विश्वास वाटतो. स्टॉप.